गुरुदेव शरणम गुरुदेव नमामि। वास्तुपरिचय। आपल्या प्राचीन ज्ञानी ऋषीमुनींनी मानवी जीवनासाठी आपल्या अतिशय अनुभवांच्या आधारे आणि अथक परिश्रमांमुळे वास्तुविज्ञानाची रचना केली आहे। त्यांनी आपल्या ग्रंथातून मानवाच्या निवासस्थानासाठी प्रकृतीतील विभिन्न नियम आणि त्यांच्या मानवी जीवनावर पडणारा प्रभाव यांच्याबद्दल विशेष ज्ञान प्राप्त केले आहे। वास्तु भारताचे प्राचीन शास्त्रीय ज्ञान आहे। याचे प्रमाण वेद पुराणांप्रमाणे आहे। वास्तु सिद्धांताचे पालन मनुष्य जीवनामध्ये सुख शांतीचा परिचय आहे। जर आपण आपल्या वडीलधाऱ्यांशीही गृहनिर्माणाबाबत बोलत असू तर तेच सांगतात की गृहनिर्माण पूर्वमुखी असायला हवे, तसेच भूखंडाचा आकार सिंहमुखाकार कधीही नसावा। हा एक वास्तूचा मुख्य नियम आहे। अर्थात आपले वडीलधारेही वास्तूबद्दल जागृत असायचे। वास्तूचा अर्थ सामान्यतः विद्वान वास्तूचे तात्पर्य गृहनिर्माण संबंधित ज्ञानाच्या रूपात मानतात। वस्तुतः वास्तू हा शब्द वस्तू या शब्दावर आधारित आहे। वास्तू या शब्दाचा अर्थ आहे जे आहे किंवा ज्याची सत्ता आहे तीच वस्तू आहे, आणि वस्तूंशी संबंधित शास्त्रालाच वास्तुशास्त्र म्हणतात। वास्तुशास्त्राच्या अंतर्गत संपूर्ण देश आणि नगरांची निर्माण योजना, तसेच लहान लहान घरे व त्यात ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची योजनाही त्यात सम्मिलित आहे। पण साधारणतः याला गृहनिर्माण कलेशी संबंधित केले जाते। एक अन्य मतानुसार वास्तू वस या शब्दाने बनला आहे। वस याचा अर्थ आहे वास करणे। वास्तू मात्र गृहनिर्माण कलेचा पर्यायवाची शब्द नाही, परंतु वास्तूचे क्षेत्र गृहनिर्माण कलेपेक्षा अतिशय विशाल आणि विस्तृत आहे। गृहनिर्माण कला एक चमत्कारी गहन विद्या आहे। वास्तूचा संस्कृतमध्ये शाब्दिक अर्थ मनुष्य तथा देवतांचा निवासस्थान आहे। यामध्ये सम्राज्ञ सूत्रधार वर्णन केले आहे। देशः पुरं निवासस्य समावेशवासनानि च यशदीदृशमन्यद् तत्श्रेयस्करं मतमा वास्तुशास्त्रावृत्ते तस्य न स्यालक्षणा निश्चया तस्मालोकस्य कृपया शास्त्रमेव दुदीर्यते। अर्थात संपूर्ण राष्ट्र, नगर, सभाभवन आणि विभिन्न प्रकारचे पलंग, बैठकीतील आसन, वस्तू आणि या व्यतिरिक्त सर्व वस्तूंचे निर्माण कार्यासाठी प्रयोग होत आहे। या सर्व गोष्टींसाठी वास्तुशास्त्रांच्या सिद्धांतांचं पालन करणेच कल्याणकारी आहे। वास्तूचा वर्तमान पुनरावृत्ती फक्त मनुष्य आवासापर्यंतच मर्यादित आहे, परंतु वास्तुशास्त्राचे ध्येय आणि क्षेत्र, ज्याला की स्थापनाही म्हणतात, यांचा विस्तार मंदिराचे अभिकल्प म्हणजेच डिझाईन, नमुने, मूर्तिविद्या, शहरी आवास योजना, रस्ते, रेल्वे लाईन, कालवे इत्यादीच्यापेक्षा खूप मोठे आहे। दक्षिण भारतातील जास्त प्रमाणात मंदिर, जसे तिरुपतीमध्ये व्यंकटेश्वराचे मंदिर, मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिर, पुट्ट्यापर्थीतील साईबाबांचे आश्रम आणि मध्य प्रदेशातील महाकालेश्वर मंदिर वास्तूवर आधारित आहे। राजस्थानची राजधानी जयपूर, जी की इसवी सन 1727 महाराजा सवाई जयसिंग द्वितीयाद्वारा स्थापित केली होती, तीही वास्तू अनुसारच निर्मित केली गेली आहे। या प्रकारे आपण बोलू शकतो की वास्तुशास्त्राच्या सिद्धांताशिवाय इतर कोणतेही ज्ञान हे निश्चित नाही करू शकत की गृह किंवा वास्तुनिर्माण बरोबर आहे की चूक। जर निर्माण कार्य वास्तुनियमांच्या अनुसार नाही झाले तर त्या वास्तूमध्ये स्थान करणाऱ्या व्यक्तीचा वास करणाऱ्या व्यक्तींची विचार व कार्यशैली विकसित होत नाही, ज्यामुळे अशा व्यक्तींना व्यर्थ पीडा आणि मानसिक अशांतीची संभावना वाढते। या व्यतिरिक्त जर गृहनिर्माण किंवा घरात निवास करण्यात वास्तुशास्त्रांच्या नियमांचे पालन नक्की करणं गरजेचं, तरच सर्व दैवशक्ती अशा व्यक्तींच्या विचार व कार्यशैलीला विकसित करण्यात मदत करते, जे या निर्माण वास्तूमध्ये वास करते किंवा कार्य करते। प्राचीन भारतात गृहनिर्माण मात्र एक शैली नाही, तर एक पवित्र आणि धार्मिक संस्कार व जिवंत तत्त्व मानले जाते।
वास्तूमध्ये सूर्याचे महत्त्व. वास्तुशास्त्रांच्या सिद्धांताचे निर्धारण सूर्याची स्थिती आणि ब्रह्मांडावर त्यांच्या प्रभावांना लक्षात घेऊन केली गेली आहे. वास्तुसिद्धांतामध्ये सूर्याचा प्रकाश आणि तापमानच महत्त्वपूर्ण स्थान आहे. वास्तुशास्त्रांच्या सिद्धांतांमध्ये प्रकृतीतून सामंजस्य स्थापित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे. वास्तुशास्त्रांच्या सिद्धांतांना काही या प्रकारे बनवलं गेलं आहे की प्राकृतिक स्रोतांद्वारे सर्वाधिक ऊर्जा उपलब्ध व्हावी, कारण घरातील निवासियांना उत्तम स्वास्थ्य, सुख आणि शांती मिळावी. वास्तुशास्त्रात इतर सर्व ग्रहांपेक्षा सूर्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. सूर्य संपूर्ण संसाराला प्रकाश आणि उष्णता प्रदान करतो. सूर्य आपल्याला ऊर्जा प्रदान करतो. सूर्याच्या उष्णतेमुळेच पृथ्वीवर जीवन संभव आहे. सूर्योदय पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेला सूर्यास्त होतो. सूर्याचा प्रकाश आणि तापमान आपल्या जीवनात ऋतूंच्या रूपात आणि अनेक प्रकारे प्रकृतीवर प्रभाव पाडत असतो. सूर्यापासून ऊर्जा मिळण्याच्या दृष्टीनेच पूर्व आणि पश्चिम दिशेचं अधिक महत्त्व आहे. गृहनिर्माण या प्रकारे असायला हवं की सूर्याच्या जीवनदायी किरणांच्या प्रवाहामध्ये कोणतीही बाधा येता कामा नये. वास्तुशास्त्रांचा प्रमुख नियम आहे की गृहनिर्माणात उत्तर दिशेचा भाग दक्षिण दिशेच्या भागापेक्षा खाली ठेवला पाहिजे. यापासून जोडलेला दुसरा नियम आहे की पूर्व दिशेचा भाग पश्चिमी दिशेच्या भागापेक्षा खाली असायला हवा. याच प्रकारे पूर्वेकडे इतर दिशांपेक्षा जास्त खुली जागा असायला हवी, कारण सकाळच्या सूर्यकिरणांचा लाभ घरातील लोकांना मिळायला हवा. वास्तू आणि चुंबकीय तरंग. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सतत प्रवाहित होणाऱ्या चुंबकीय तरंगांच्या प्रवाहामध्ये कोणतीही बाधा उत्पन्न न हो, वास्तुशास्त्रात याचे ध्यान ठेवण्यात आले आहे. जर मनुष्याची शारीरिक ऊर्जा आणि त्याच्या निवासातील प्रवाहित चुंबकीय तरंगांचे ताळमेळ ठीक नाही होणार, त्याविरुद्ध याचे विपरीत परिणाम होतील. घरामध्ये जिथे द्वार आहे त्याच्या 180 अंशावर जर बंद भिंत आहे तर ऊर्जेचं चक्र पूर्ण नाही होणार. यामुळे त्या दरवाजातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही सीमेपर्यंत त्या दरवाजातून उत्पन्न अशुभ फलाचे भुगतान करावेच लागेल. परंतु या विरुद्ध जर त्या दरवाजाच्या समोर दुसरा दरवाजा किंवा खिडकी किंवा त्याच प्रकारची पेंटिंग टांगलेली असावी तर ऋणात्मक आणि धनात्मक ऊर्जेचे चक्र पूर्ण होईल आणि या प्रकारे निश्चित रूपाने त्या दरवाजातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे शुभ असेल. वास्तू आणि प्रकृती. या संसाराचा निर्माण पंचतत्वांनी झाला आहे. हे पंचतत्व आहेत पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल. हे पाचही तत्व म्हणजेच प्रकृती आहे. याचं संतुलनच प्राकृतिक संतुलन आहे. प्राकृतिक संतुलनामुळेच वर्तमान आणि ऋतूंच्या यायच्या वेळा आणि अवधी परिवर्तित होतात. उन्हाळ्यात अतिशय ऊन, हिवाळ्यात अतिशय थंडी आणि पावसाळ्यात अतिशय पाऊस. याचं कारण याच पंचतत्वांचे असंतुलन. गृहनिर्माणामध्ये याच पंचतत्वाचा योग्य समावेशच त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख आणि मानसिक शांतीची करत आहे. जर गृहनिर्माणामध्ये या पंचतत्वाचा समावेश योग्य प्रकारे झाला नाही तर हे निश्चित आहे की घरात निवास करणाऱ्यांचं जीवन अशांत आणि अडचणींनी भरलेलं असेल. याची व्याख्या अशीही केली जाऊ शकते की आपलं शरीर याच पंचतत्वापासून बनलेलं आहे. जेव्हा आपल्या शरीरात या पंचतत्वांचं संतुलन बिघडते, जसे अग्नितत्वाची अधिकता असल्यास ॲसिडिटी, हाय ब्लड प्रेशर इत्यादी रोग, पृथ्वी तत्वाची अधिकता असल्यास पथरीसारख्या रोगांना आपले शरीर व्याप्त होते. याच प्रकारे जेव्हा आपल्या घरातील पंचतत्वांचे संतुलन बिघडते तेव्हा त्या घरातील वातावरण रोगग्रस्त होते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात अनेक अडचणी आणि रोग उद्भवतात, ज्यामुळे सतत औषधं, शल्यचिकित्सा यांचा प्रयोग जीवनात सतत करावा लागतो. म्हणूनच घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी या पंचतत्वांचे उचित संतुलन होण्यासाठी वास्तुदोष निवारण करणे गरजेचे आहे. वास्तूच्या आधारे असं अजिबात नाही की व्यक्ती या नियमांचे पालन करून आपल्या भाग्याव्यतिरिक्त सर्व सुखसमृद्धी प्राप्त करू शकते. मनुष्याच्या भाग्यात विधात्याने जे काही लिहिले आहे ते तर त्याला भोगावेच लागते. पण वास्तुनियमांचे पालन केल्यामुळे भाग्यदोषांचे प्रभाव ठीक त्याच प्रकारे कमी केले जाऊ शकतात, जसे की ॲसिडमध्ये जास्त प्रमाणात पाणी टाकून त्याची तीव्रता कमी केली जाते. म्हणूनच आपल्याला वास्तूच्या नियमांचे पालन अवश्य केले पाहिजे. या अध्यायात आज आपण
वस्तूचा परिचय घेतला आहे. पुढच्या अध्यायात आपण वास्तुपुरुषांसंबंधित माहिती प्राप्त करू. धन्यवाद.